हाय सगळ्यांना, बघू शकताय आज आहे तुळशीचे लग्न. तर चला मी तुम्हाला तुळस दाखवते. शेण आणून ठेवलंय सारवायचं आता. आपली तुळस दाखवते की तुम्हाला. तर सगळ्यात आधी माझी तब्येत ठीक आहे, व्यवस्थित आहे. थोडंसं आहे पण आता आवाज बाहेर निघायला लागलाय. आधी येत नव्हता आवाज बाहेर, पण थोडासा यायला लागलाय. म्हणजे मला थोडंसं बरं वाटतंय. तर चला जाऊ द्या. तुळशीच्या लग्नाच्या तुम्हा सगळ्यांना, माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना, माझ्या भावा बहिणींना खूप खूप शुभेच्छा. पहिली गोष्ट तर आज ही छोटासा ब्लॉग असणार आहे, प्रकार लगेच टाकणार आहे मी. तर तुळस आपली मोठी नाही झाली, जर लग्न लावली. बघू शकता ही तुळस आहे, बघू शकते. दिसले का तुळस? ही तुळस आहे, ही नाही, ही तुळस आहे. आणि जर लग्न लावलं तर माणसं अटक करून नेतेली. म्हणून म्हणलं नको बाबा तुळशीच्या लग्नाला लावायला. म्हणलं फक्त दिवा बत्तीन सारून काढायचं आणि रांगोळी काढायची. बरोबर आहे का नाही? 18 वर्षाच्या आत कायद्याने गुन्हा आहे की मग. म्हणूनच म्हणलं तुळशीची लग्न नको लावायला, अजून लहान आहे. 18 वर्षाची नाही झाली अजून तुळस आमची, म्हणून म्हणलं नको बाबा लावायला. तर मला आज आनंद झाला, थोडासा खुशी वाटली की ठीक आहे. आता मी तर बानूला आंघोळ वगैरे घातलेली आहे. आता धुणं ती धुईचे. बघू शकता आमच्याकडे पाणी सुटत नाही. बानूची आंघोळ झाली, कपडे इथंच आहे ती. बघू शकता आमच्या घरचं वातावरण छान वाटतंय का नाही? एकदम भारी. कसं का असं ना, जीवाला भारी वाटते. तुटकं सुटकं कसं का असं ना, बाई त्याला व्यवस्थित ठेवतेच. तर सारवून झालंय पांढरं शिपट. तर थोडं शेण आणलंय आईनं तुळशीपुरतं. ती काय दिसत असेल तुम्हाला तिकडे कोपऱ्यात? ठीक आहे तिथं आहे. तर असाच पट्टा घेतली सारवून. आणि तुळशीला काय झालं माहिती आहे का, तुळस लय मोठी होती तुळस. पण अचानकच वाळून गेली ती. म्हणजे खालनं आळी लागली होती बुडाला, ती बुडच वाळलं. म्हणून तुळस ती उपटून टाकली आणि परत दुसरी लावली बारकी तुळस. आणि तुळशीशिवाय शोभा नाही घराला, म्हणून तुळस बारकी लावली. तर म्हणलं तुळशीची लग्न आहे ती, म्हणलं चला एक हेड्याव तरी बनवावं म्हणलं. आणि आमची तुळस हाय लहान बरं का, आम्ही नाही लग्न लावणार. नेलं अटक करून तर काय करावं मग. म्हणून 18 वर्षाची झाल्यावर आम्ही लग्न लावणार आहे तुळशीचं बरं का भाऊ बहिणींनो. लईच लहान आहे, बघू शकताय तुम्ही, लई लहान आहे. तर चला, तर कसं वाटला छोटासा आपला ब्लॉग सांगा मला कमेंटमध्ये. आणि कसं आहे माहिती आहे का, हो का, पेरूने सगळी इतकी फुलं लागले ती की घेवडा आहे का सोनपापडी आहे तीच कळना. तुम्हाला शेंगा दाखवते मी काढलेल्या. हे बघा, शेंगा असल्या निघल्या त्या, पण याचा बियाचं मस्त लागल. बरोबर आहे का नाही? तर बघू, बी झाल्यावरच काढायचं. शेवगा आहे का घेवडा आहे तेच कळना नेमकं कोणच्या. आणि घेवडा तर लावला होता आणि निघलंय नेमकं दुसरंच. तर चला, बाय सगळ्यांना. पुन्हा एकदा तुळशीच्या लग्नाच्या माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर बाय.